नमस्कार मित्रांनो. खूप दिवस सोयाबीनची पोती जर आपण साठवून ठेवली असतील तर आणि पत्र्याच्या रूममध्ये ठेवली असतील तर, रूम गळत असेल तर असा अनुभव तुम्हाला येईल. तर या पोर्शनमध्ये फक्त एवढ्याच पोर्शनमध्ये पाणी साठल्यामुळे इथला पोर्शन पूर्णपणे घट्ट बनलेला आहे. ओके. पण या सोयाबीनचं बाकीचा पोर्शन जवळ-जवळ 75% हा ओके असणार आहे. 75% सोयाबीन असणं चांगलं असणार आहे. त्यामुळे हे पोतं फोडताना तुम्ही व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही पहा, ज्या पोर्शनमध्ये खराब झालेलं पोर्शन आहे, पोतं मी तोंडाकडून न फोडता पूर्णपणे खराब झालेल्या पोर्शनकडून फोडतो आहे. तुम्ही पहा यामध्ये. ओके. तर अशा प्रकारे आपण ही पोतं फोडतो आहोत आणि तोच पोर्शन फक्त काढून टाकायचा. कारण बाकीचं सोयाबीन पूर्णपणे चांगलं आहे. नाहीतर तुम्ही जर तोंडाकडून पोतं फोडलं तर हे पूर्णपणे पोत्यामध्ये मिक्सअप होऊन तुम्हाला भाव कमी मिळू शकतो. तर हा पूर्णपणे असा व्ह्यू आहे. तुम्ही पहा. तर ही पोतं फोडण्याची योग्य पद्धत आहे. ओके. ज्यावेळेस पोतं भिजलेलं असतं त्यावेळेस. तरी नवीन शेतकरी बांधवांना माहीत नसतं, तर त्यांच्यासाठी मी ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन बनवत आहे. तर आता तुम्ही पहा, या पोर्शनमध्ये 2-3 प्रकारचं सोयाबीन तुम्हाला दिसेल. एक तर खूप चांगल्या क्वालिटी सोयाबीन इथे आहे, नंतर 2 नंबर क्वालिटीचं आणि हे पूर्णपणे टाकून देण्याच्या क्वालिटीचं आहे. हे पण विकलं जाऊ शकतं मार्केटमध्ये. याला ₹45 भाव भेटला, तर ह्याला ₹40 मिळू शकतो आणि ह्याला ₹30 ते ₹20 दरम्यान मिळू शकतो. ओके. तर अशी ही छानशी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी. थँक्यू.